नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सिटी नाव. निस्वार्थी या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणजेच जनसेवक श्रीनाथ भिमाले अशी ओळख ज्यांची संपूर्ण पुण्यात आहे, जे पुणे महानगरपालिकेचे सभागृह नेतेही होते, शिवाय गेली अनेक वर्ष पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करतात. पण आज त्यांच्याच ताकदीच्या जोरावर आणि पक्षाच्या निष्ठेवर आज पक्षाने त्यांना पुणे लोकसभा आणि या भाजपच्या समन्वयक पदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवलेली आहे. आज हे समन्वयक पद सोपवलं जरी असलं तर या पदाच्या माध्यमातून महाविजय 2024 हे भाजपचं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाकांक्षी अभियान राबवण्याची जबाबदारी आज श्रीनाथ भिमालेंवर आहे. आज तेच श्रीनाथ भिमाले आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. भाऊ, आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. अर्थात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन. पुणे लोकसभा भाजपा समन्वयकपदी आपली निवड झालेली आहे आणि केवळ लोकसभा म्हणण्यापेक्षा लोकसभेच्या अंडर पुणे लोकसभा अंडर जे काही मतदारसंघ येतात विधानसभेचे, त्यांची जबाबदारी तुमच्यावर आलेली आहे. त्यामुळे पहिल्यांदा ही जबाबदारी आल्यानंतर तुम्हाला काय वाटतं याचं उत्तर आमच्या प्रेक्षकांना सांगा. सर्वप्रथम मला देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं मनापासून अभिनंदन करावं वाटते की त्यांनी त्यांच्या माध्यमातून बावनकुळे साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील आणि पुणे शहरातील सर्वच असतील, मुरलीधर मोहोळ आहेत, राजेजी आहेत, धीरजी घाटे आहेत, या सर्वांनी मला जबाबदारी दिली. आणि खरंच मला आनंदही झाला की असं चॅलेंजिंग काम करायचं आहे. 2024ला मोदीजींना पुन्हा एकदा प्राईम मिनिस्टर करायचं आहे आणि त्या संदर्भामध्ये मला वाटतं अनेक योजना मोदीजींच्या ह्या शहरात आपल्याला नागरिकांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि त्याचा साक्षीदार किंवा त्याचा मला समन्वय पदाची जबाबदारी मिळेल. मला वाटतं आनंदाचा दिवस माझ्यासाठी आहे आणि पुढच्या काळामध्ये ही सक्षमपणे मी जबाबदारी पार पडेल असं मला अपेक्षा आहे आणि आशा आहे माझी. भाऊ, तुम्ही मुळात पक्षाच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये पण प्रचंड काम केलेलं आहे. सभागृह नेते आपण राहिलेला आहात. विविध मोर्चे आंदोलनं असतील. म्हणजे आठवते 2012ला फक्त 26 भाजपकडे सीटा होत्या, 71नी अप झालं आणि 96 सीटा 2017ला निवडून आल्या. हे सगळं करता करता आता तुम्ही अबकी बार सोपार इथपर्यंत जायचं आहे. पण त्याच्या आधी म्हणजे महापालिकेचा सेतू ओलांडण्याआधी तुम्हाला लोकसभा आणि विधानसभा ज्या निवडणुका आहेत तिथे तुमचे उमेदवार निवडून आणायचे. पंतप्रधान मोदींना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये किंवा पंतप्रधानपदी बसवण्यासाठी जे काय भाजपनं जे महाविजय 2024 मिशन आखलेलं आहे, त्या जबाबदारीतला आता तुमचा महत्त्वाचा रोल काय असणार? समन्वयक म्हणून प्रभारीची जबाबदारी असणार आहे. याच्यात मुरलीधर मोहोळ हे प्रमुख म्हणून त्यांच्याकडे लोकसभेची जबाबदारी आहे आणि समन्वयकाचं काम ह्या लोकसभेच्या 6 विधानसभामध्ये सर्वत्र फिरून मोदीजींनी केलेले जे काम आहे ते नागरिकांपर्यंत पोचवायचं आहे. मला वाटतं आमदार असतील, नगरसेवक असतील, आमचे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्त्यांपर्यंत जाऊन आपल्याला लोकसभेची तयारी म्हणजे काय की आता येणाऱ्या काळामध्ये सक्षम नेतृत्व कुठलं हे मोदीजींचं आहे. मग ते मोदीजींनी ह्या 9.5 वर्षात काय केलं आणि ते नागरिकांपर्यंत पोचवायचं काम मी ह्या समन्वयक पदाच्या माध्यमातून करणार आहे. महत्त्वाची गोष्ट की पुढच्या काळामध्ये अनेक गोष्टी आहेत की ह्या केंद्रातल्या राज्यातून पुण्यामध्ये आणि पुण्यातून ह्या नागरिकांपर्यंत पोचवायचे असतील तर हे साधन आहे. मला वाटतं पुढच्या काळात सभा कुठं करायच्या असतील, रॅलीज असतील, नागरिकांपर्यंत त्यांनी केलेले आता मन की बातचा कार्यक्रम असेल, मेरा माटी मेरा देश असतील, असे अनेक प्रकल्प आहेत त्यांनी जे केले ते नागरिकांपर्यंत पोचवण्याचं काम आम्ही करतोय. आणि मला वाटतं की पुणे शहरातला कानाकोपऱ्यात पहिल्या अभियानाची सुरुवात 3.5 लाख घरात आम्हाला पोचायचे, 3.5 लाख घरात नागरिकांपर्यंत पोचायचे, जेणेकरून नागरिकांवर समक्ष आमचा कार्यकर्ता आम्ही जाणार, आमचे नगरसेवक, आमचे आमदार जाऊन भेटणार आणि सांगणार की बाबा हे मोदीजींनी काम केले, आता आम्ही आपल्यासमोर आलेलो आहे, तुम्हाला काय यातलं माहिती असेल आम्ही तुम्हाला देत आहोत, तुम्ही आमच्याबरोबर राहा. पहिलं अभियानाची सुरुवात आहे. नक्की. आत्ताच तुम्ही मुरलीधर मोहोळांचं नाव घेतलं, अर्थात ते माजी महापौर आहेत पुण्याचे आणि याचा अर्थ तुम्ही म्हणजे ते निवडणूक प्रमुख म्हणूनच काम करतात, तुम्ही आणि ते खांद्याला खांदा लावून दोघंही काम करणार आहात. म्हणजे जी काही पुणेकरांमध्ये एक संभ्रमावस्था की एक वेगळीच चर्चा सुरू झाली, अरे भिमाले की मोहोळ आता, पण ते तसं काही नाही आहे. तुम्ही दोघंही एकत्रितरित्या एकत्र मिळून काम करणार आहात. प्रत्येकाच्या कामाची जबाबदारीही वेगवेगळी आहे. पण हे सगळं करत असताना जे आत्ता परिस्थिती जी आपण जर पुण्यातली पाहिली, जसं आता तुम्ही 6 मतदारसंघांची देखील जबाबदारी तुमच्यावर आहे, म्हणजे विधानसभा मतदारसंघांची जी पुणे लोकसभेच्या अंडर येतात. मग त्यामध्ये कसबा आहे, कोथरूड आहे, पर्वती आहे, वडगाव शेरी आहे, कॅन्टोन्मेंट आहे, शिवाजीनगर आहे. पण या सगळ्यांचा जर विचार केला ना भाऊ, याच्यामध्ये सगळ्यात मोठा जर सेटबॅक तुम्हाला आत्ता कुठे बसला तर तो आत्ताच्या पोटनिवडणुकीला, तो म्हणजे कसब्याला. कसब्यात पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुलवण्यासाठी श्रीनाथ भिमाले काय करणार आहेत? कसब्यामध्ये आम्ही मागच्या वेळी थोड्या मताने पराभव झालो. ते का झालो त्याचं आम्ही मागच्या वेळी कारणं सगळी शोधली आहेत
आणि आता त्या ठिकाणी आमची सर्व भारतीय जनता पार्टी टीम सक्षमपणे काम भाऊ काय करते. झालं म्हणजे तुमचा उमेदवार देण्याचा मुद्दा चुकला आहे का त्यांचा उमेदवार तुमच्यापेक्षा वरचढ ठरला नक्की काय? असं काहीच नाहीये. काही गोष्टी असतात ह्या राजकारणामध्ये काम करत असताना नागरिकांच्या अपेक्षा असतात, त्या करत असताना काही ठिकाणी कमी पडले असेल. उमेदवार हेमंत रासने अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी काम तिथं केलंय आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिला आमच्या पार्टीमध्ये, जो उमेदवार तो त्याचं काम आमचे कार्यकर्ते करत असतात. नागरिकांपर्यंत पोहोचलो, आमच्या रॅलीज, आमच्या सर्व सभा व्यवस्थित झाल्यात. पण शेवटी राजकारणामध्ये यश अपयश असतं, पण जिथं 30 वर्ष आमची सत्ता होती तिथं आमचा पराभव झाला. बालेकिल्ल्याला हे दुःख आहे. पण आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही ताकद तर खूप लावली होती भाजपनी, प्रचंड ताकद, अगदी पार केंद्रातले नेते तुम्ही इथपर्यंत आणले. पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एवढं करून सुद्धा आणि सिंपती वेव, सहानुभूतीची लाट सुद्धा तुमच्यासोबत होती, तरी सुद्धा तुम्हाला तिथे उमेदवार तुमचा निवडून आणता आला नाही. आत्ता पोटनिवडणूक लागण्याची तर शक्यता कमी आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय घडणार आहे, म्हणजे आता लोकसभेचा मी आता विचार करतोय, तिथे नेमकं काय करणार आणि आता जी सीट आपली विधानसभेची गेलेली आहे तिथे सुद्धा भाजप काय करणार? आता त्या भागामध्ये आमचे हेमंत रासने उमेदवार होते आणि आता आम्ही स्ट्रॅटेजी पूर्णपणे बदलून पूर्ण आठवड्यातले 6 दिवस, भाऊ स्ट्रॅटेजी बदलून की उमेदवार बदलून? पण नाही, स्ट्रॅटेजी म्हटली, काम करायची स्ट्रॅटेजी, नागरिकांपर्यंत जाणे, प्रत्येक प्रभागात जाणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत भेटण्यासाठी सोमवार ते शुक्रवार अभियान सुरू केलं आहे. मला वाटतं की कार्यकर्त्यांपर्यंत जाणं, नागरिकांच्या, मला वाटतं लोकांची समस्या काय त्या जाणून घ्यायच्या, त्या उमेदवाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. पालकमंत्री आले असतील त्यांच्या माध्यमातून नागरिकांची कामं असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री आले त्यांच्या माध्यमातून कामं असतील, बावनकुळे साहेब आले त्यांच्या माध्यमातून कामं, आणि भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि कसबा मतदारसंघ मिळून तिथं ज्या उणिवा मागच्या वेळी होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. सक्षम कार्यकर्ते काय अजून ज्या ठिकाणी कमी पडतात त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न आहे. तर मला खात्री आहे जो झालेला मागचा पराभव यावेळी कसब्यामध्ये आम्ही नक्की भरून काढू, जेणेकरून पुढच्या काळामध्ये सुद्धा कसबा हा भारतीय जनता पार्टीचाच असला पाहिजे असं आमचं धोरण आहे आणि आमचा तो इच्छा आहे. भाऊ आत्ता तुमचं नेमकं काम काय समन्वयक म्हणून? म्हणजे आत्ता जे काही बाकीचे मतदारसंघ आपण म्हणतोय, म्हणजे आता कसबा तर आहेच, त्याच्यावर तुम्ही जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करणार आहात, पण पर्वती आहे, परत त्यासोबतच सगळ्यात महत्त्वाचा जो आत्ता वडगाव श्रीचा विचार केला तर सुनील टिंगरे हे मुळातच राष्ट्रवादीचे, ते अजितदादा गटासोबत गेले आणि अजितदादा गट तुमच्यासोबत आला, त्यामुळे ते मुळात तुमचे झाले. तर आता तिथे तर आता जर आपण जागा पाहिली तर निश्चितपणे ती राष्ट्रवादीला जाते. उरलेल्या ज्या 5 जागा आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा भाजप आपला जोर लावणार का भाकरी फिरवणार आहे नेमकं नाही, काय? भारतीय जनता पार्टी ही अशी पार्टी आहे की पार्टी जो आदेश देईल तो कार्यकर्ता पाळत असतो. तिथला तो आमदार असू द्या, नगरसेवक असू की कार्यकर्ता, जी जबाबदारी ज्याला मिळत तो आम्ही काम करतो. पुन्हा एकदा आम्ही आता सर्व मतदारसंघामध्ये सांगितलं हाऊस टू हाऊस करणार, नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. आमचं अभियान हे सक्षमपणे नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. आम्ही कुठल्याही हवेत राहणार नाही आहे की आम्ही असं म्हणणार नाही की आमची केंद्रात सत्ता आहे, राज्यात आहे. आम्ही दैनंदिन जीवनामध्ये जसं इलेक्शनचं काम करतात तसं करणार आहे. ज्या ठिकाणी नाराजी ती नाराजी दूर करणार, कार्यकर्त्यांपर्यंत जाणार आणि आमचा अजेंडा केंद्राचा असेल, राज्याचा, तो नागरिकांपर्यंत पाठवणार आहे आणि तो सक्षमपणे करू. आम्ही कुठलेही गाफील राहणार नाही. दैनंदिन जीवनात रोज नागरिकांशी संपर्क करून नागरिकांपर्यंत जायचं काम आमचं असणार आहे. बरं, यंदाची पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आणि 6 मतदारसंघ त्यातले या ठिकाणी भाजपच जिंकून येणार का, काय सांगतो? आमचा आता प्रयत्न आहे की पुणे लोकसभा ही आता आम्ही प्लॅनिंग असं करतोय की पूर्णपणे त्याच्या लोकसभेचा आम्ही पूर्ण दौरा करतोय, राऊंड घेतोय, नागरिकपर्यंत जातोय. आम्ही तर बावनकुळे साहेबांना असं शब्द देणार आहे, पुणे लोकसभेची जी जागा आहे महाराष्ट्र सगळ्यात जास्त मतांनी कशी निवडून त्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. बरं, म्हणजे त्यासाठी तुमचा प्रयत्न असणार. आणि ज्या विधानसभा मतदारसंघाच्या जागा आहेत त्या 6च्या 6 जागा मिळवण्यासाठी तुम्ही काय करणार? त्यासाठी ह्या लोकसभेच्या द्वारेच आम्ही त्यामध्ये जाऊन तिथले आमदार असतील, तिथले पदाधिकारी असतील, नगरसेवक असतील, त्यांच्याकडे ह्या योजना नागरिकांपर्यंत त्यांनी संपर्क ठेवायचा आहे. आणि जे मोदीजींनी काम केलं आहे, राज्यात काम केलं आहे, महानगरपालिकेने 5 वर्ष केलेलं काम आम्ही नागरिकांपर्यंत पोहोचवणार आणि भारतीय जनता पार्टी सक्षम आहे हेच नागरिकांना सांगून आम्ही पुन्हा सत्तेमध्ये येण्याचा आमचा प्रयत्न असणार. नक्की. भाऊ आणखी एक मुद्दा, म्हणजे आता आपण जर देश पातळीवर बघितलं तर मणिपूरचा मुद्दा होता, त्यावर पण मोदींच्या विरोधामध्ये बऱ्याच जणांनी रान उठवलं, अर्थात विरोधी पक्षांनी देखील. तिथे त्यांनी जी चुप्पी तोडली नाही आणि मग अगदी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ते बोलले. नंतर जर आपण त्यांचा एक मूळ मुद्दा पाहिला तर त्यांनी आता म्हणजे अगदी 18 तारखेलाच अधिवेशन आहे, 18 ते 22, आणि एकदम असं आपण म्हणतो ना थेट डायरेक्टच अधिवेशन होणार आहे असं विषयाधिवेशन घोषित करून टाकलं. अजून त्यांचा अजेंडा तयार नाही. आणि त्यावेळी एक चर्चा सुरू झाली, 1 नेशन 1 इलेक्शन. हे घाबरण्यासाठी हे पाऊल टाकलेलं आहे का, जनतेला घाबरवण्यासाठी का विरोधकांना घाबरवण्यासाठी, नेमकं काय आहे? असं काहीच नाही आहे. आतापर्यंत मोदीजींनी 9.5 वर्षात ह्या देशामध्ये जे कार्यक्रम केलेत, जे उपाय योजना केल्यात, त्या मला वाटतं आतापर्यंत कोणीच केलं नाही.
प्रत्येक गोष्ट त्यांची वेगळी असते आणि मला वाटतं केंद्राने जो अजेंडा केला असेल ह्या नागरिकांसाठी असेल, वेगवेगळे उपाययोजना असतील ते करत असतील, असं काहीच नाही. आता लोक काहीतरी भ्रम सांगत असतात, विरोधी पक्ष काहीतरी सांगतात की चुकीचं आहे. येणाऱ्या काळात मला वाटतं 18 ते 22 ह्या देशासाठी चांगलं काही ना काही नियोजन घेऊन आलेले असतील. मला वाटतं आपल्याला 22 तारखेला कळलं मोदीजींनी काय अजेंडा आणला, तो देशासाठीच आहे, नागरिकांसाठीच आहे आणि हिताचंच आहे, हे लक्षात ठेवा. बरं, महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 पैकी किती जागा भाजप वर्चस्व असेल किंवा भाजप निवडून येणार काय? नाही, आम्ही तर 48 जागेचं प्लॅनिंग केलं आहे. आमच्यावर एकनाथ शिंदे गट आहे, अजित पवार गट आहे आणि आम्ही आहोत. आम्ही सर्व तिघं युतीमध्ये आहोत. तर आम्ही तर पूर्णच्या पूर्ण जागा लढून पूर्ण जिंकण्याचा आमचा मानस असणार आहे. आता आम्ही काय सांगणार नाही की मला 40 मिळतील 42, आमचा 48च्या 48 निवडून आणायचा आमचा प्रयत्न असणार. अच्छा, म्हणजे महायुतीचा मिळून महायुतीचा 48च्या 48 आणायचं निवडून असणार. आम्ही म्हणणार नाही 40-42. अच्छा, म्हणजे 48 वरच तुम्ही फोकस करणार आहात. बरं, आता हे जे सगळे बाकीचे दोन तुमच्या म्हणजे मुळात शिवसेना जी पूर्वी तुमच्यासोबतच होती आणि आताही पुन्हा तुमच्यासोबत आलेली आहे आणि आता एक नवीन भिडू आलेला आहे अजित गट हा जो तुमच्यासोबत आलेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे आता भाजपची ताकद वाढलेली आहे आणि आता मोदींना आपण इथून प्रचंड मोठी रसद पुरवू शकतो असं काय वाटतं? 100% अजित पवारचा गट इथं आलेला आहे, त्यांना एकनाथ शिंदेचा गट आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी, तिघांची ताकद ही नक्की जास्तच आहे. पण जागा वाटपात कुठे काही एकमेकांचं काही होणार नाही. लोकसभेच्या ज्या सीट ज्याच्याकडे आहेत त्याच ते लढणार आहेत, त्याच्यामध्ये केंद्रीय नेतृत्व ठरवणार आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं की आमची पुण्याची सीट महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून येईल असा आमचा प्रयत्न असणार आहे. का की ह्या बाकीच्या पार्टीची ताकदही आम्हाला मिळाली आणि भारतीय जनता पार्टीचा आमचा अजेंडा पण आहे आणि मोदीजींचं नाव आहे, त्यांनी केलेलं काम आहे आणि नक्कीच सगळ्यांना आज देशामध्ये मोदीजीच हवेत आहे, त्यांचं काम आहे. त्यामुळे पुणे लोकसभा सीट ही महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येईल. पुणे लोकसभा सीट महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्याने निवडून येईल असं पुणे लोकसभा अर्थातच भाजपचे समन्वयक श्रीनाथ भिमाले यांनी या ठिकाणी ठासून सांगितलं. अर्थात नेमकं काय होणार आहे हे आपल्याला कळणारच, पण मी एक ब्रेक घेणार आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी फक्त एवढंच तुम्हाला सांगेन, ब्रेक नंतर श्रीनाथ भिमालेंना हा जो एक अचानक मोठा ब्रेक मिळालेला आहे त्याबद्दल त्यांचं नेमकं काय मत आहे. कारण की इतकी वर्ष पक्षाची निष्ठा, पक्षावर काम केल्याबद्दल त्यांना जी आत्ता पोचपावती मिळालेली आहे त्याच पोचपावतीचं रूपांतर पुढे भविष्यात काय होणार आहे याचं उत्तर मी जाणून घेणार आहे. पाहत रहा सिटी नाव. पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्ये विविध केबल नेटवर्कवर पाहता येणारं एकमेव लोकल चॅनल सिटी नाव. GTPL 469, हॅथवे 534, INPCMC 452, सिटी केबल 92 आणि ICC 715. केबल नेटवर्कसह यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम या सोशल मीडियावरही पाहत रहा सिटी नाव. ब्रेक नंतर आपलं स्वागत आणि आपण पाहत आहे सिटी नाव. अर्थातच माझ्यासोबत आहेत पुणे लोकसभा भाजपा समन्वयक श्रीनाथ भिमाले. भाऊ, सॅलिसबरी पार्क, महर्षी नगर या ठिकाणाहून तुम्ही नगरसेवक पद म्हणून तुम्ही भूषवलत, निवडून आलात, गेले अनेक वर्ष काम करताय. 2002 पासून ते आत्ता अगदी 2017 पर्यंत तुम्ही म्हणजे 2023 पर्यंत तुम्ही नगरसेवक काम केलं. 2017ला तुम्ही सभागृह नेते म्हणून काम केलं. 98ला युवा मोर्चाच्या माध्यमातून तुम्ही पुढे आलात. त्यामुळे तुमचा मुळातच जनसंपर्क दांडका आहे. म्हणजे तिथली सगळ्या कार्यकर्त्यांची फौज फाटा घेऊन आणि आता तुम्हाला बळ मिळालं, ते पक्षात जे काही तुम्ही आत्तापर्यंत काम केलं त्यातली एक मोठी जबाबदारी तुम्हाला मिळाली. पण निश्चितच कार्यकर्त्यांना असं वाटतं ना की भाऊंनी आता किती वर्ष महापालिकेत थांबायचं, आणखी भाऊंनी पुढे जायला पाहिजे. कारण की भाऊंच्यात ती स्ट्रेंथ आहे. ज्या अर्थी पक्षाने समन्वयक पद दिलं याचा अर्थ पक्षाने पण स्ट्रेंथ ओळखलेली आहे, कार्यकर्त्यांच्या पण मनात आहे. जर पक्षाने बूस्ट दिला तर भाऊ पक्षाचा जो आदेश तो पाळणार का, आणि आमदारकी असेल, खासदारकी असेल, या माध्यमातून पक्षाची सेवा करण्यासाठी प्रयत्न करणार. कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचे जेव्हा तयार होतो, मी तर सांगितलं की गेले 30 वर्ष काम करतोय. आमच्याकडे एकच असतं की निवडणुकीमध्ये जो उमेदवार असेल त्याचं काम करायचं, पार्टी ज्यावेळी जी संधी देईल ती निभवायची आणि यशस्वीपणे आपण काम करायचं. मला वाटतं पार्टी भविष्यकाळात ज्याही जबाबदाऱ्या देतील, कार्यकर्त्यापासून त्या समन्वयका पदापासून जे देतील ते सक्षमपणे करू शकतो आणि ती नक्कीच ताकद कार्यकर्त्यांमुळेच आहे. भावनाच कार्यकर्त्याची असल्यामुळं कुठलंही काम करायला मागं हटणार नाही आणि ती सक्षमपणे आम्ही पेलवणार आहे जबाबदारी. भाऊ, आणखी एक वेगळा विषय म्हणजे अर्थात तुम्ही कार्यकर्ते या नात्याने बोललात म्हणून मी म्हणतो की आत्ता एक महत्त्वाचा विषय जो महाराष्ट्रात गेले अनेक दिवस आपण पाहतोय तो म्हणजे मनोज जरांगे पाटील, मराठा आरक्षणाचा मुद्दा. अर्थात काल मुख्यमंत्र्यांनी त्यांना ज्यूस पाजला, त्यांचं उपोषण थांबलं, पण लढा थांबलेला नाही आहे. भाजपची नेमकी भूमिका काय? स्पष्टपणे भाजप मराठ्यांसाठी आरक्षण देण्यासाठी खरंच तितकी
आतुर आहे का की तेवढं ती देऊ शकेल, सक्षम आहे का, काय सांगता? माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतानाच त्यांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी खूप मुद्दे होते ते उपस्थित केले, समिती केली आणि त्यांच्यामुळेच मराठा आरक्षण सक्सेसफुली गेलं आणि शेवटी सुप्रीम कोर्टात काही कारणामुळे राहिलं. भारतीय जनता पार्टी मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहे. मराठा आरक्षण मिळवून आमचा प्रयत्न आहे आणि आता आम्ही युतीमध्ये आहोत. एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असो किंवा फडणवीस साहेब असून आमची भूमिका आरक्षण मिळावं ह्या बाजूनेच आहे. त्यासाठी जे जे प्रयत्न भारतीय जनता पार्टी लागेल ते आम्ही करण्यास आहे आणि आम्हाला आनंद होईल ज्या दिवशी मराठाला ओबीसी आरक्षण मिळेल. खरंच बाबा भारतीय जनता पार्टीनी प्रयत्न केला आणि मिळालं, तो आनंद आम्हाला. पण विरोधी पक्ष म्हणतात की हे नुसतं गाजर दाखवते, ते काहीच देणार नाही. अजिबात नाही. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगल्या प्रकारे 5 वर्षाच्या काळामध्ये त्या आरक्षणाचा मुद्दा असेल, त्याची समिती असेल ती तयार करून पूर्णपणे पाठवली. काही मुद्दे राहिले असतील पण आजही आमची भूमिका आहे की मराठा आरक्षण मिळावं. त्यासाठीतले जे राहिलेले मागचे मुद्दे असतील ते दूर करून कोणावर अन्याय होणार नाही. सर्व मराठा समाजामध्ये ओबीसीचं आरक्षण दिल्याचा आनंद त्यांना होईल, आम्हाला होईल आणि साऱ्या राज्याला होईल. नक्कीच. हो, थोडंसं महापालिकेकडे येऊ, कारण की आत्ता गेली अनेक वर्ष आपण पाहतोय महापालिकेमध्ये केवळ प्रशासन राज आहे. कित्येक नगरसेवक घरीच बसून आहेत ज्यांना नगरपालिकाच बघायला मिळत नाही आणि नगरसेवकच जर पालिकेत नसेल तर कार्यकर्त्यांनी कसं जायचं आणि लोकांनी समस्या कोणापुढे मांडायच्या. नगरपालिकेची निवडणूक लागली पाहिजे हे तर खरं आहे, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत, कारण की लोकांची जी काही कामं आहेत ती होत नाहीत. प्रश्न असा उरतो, आपण जर 2017ची निवडणूक पाहिली तर 97 सीट तुमच्या निवडून आल्या भाजपच्या आणि 14 प्रभागांमध्ये 14 चौक 56 ठिकाणी, म्हणजे तुमचा प्रभाग धरू ना, 4च्या 4 उमेदवार तुमचे निवडून आले. आत्ता परिस्थिती महानगरपालिकेत काय असणार आहे, कारण की आता तुम्हाला आणखी 2 जण तुमच्या सोबत आलेत, शिवसेना पण आहे, अजित पवार गट आहे. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही यंदा ह्याच्यापेक्षा छप्पर फाड उमेदवार निवडून आणणार? हो, पालकमंत्र्यांनी सांगितलंय की जेव्हा सर्वे केले आणि पाहिले, आता आमची 97 सीट आहे आणि 100चा आकडा आमचा आहे. अजितदादांचा गट आहे, एकनाथ शिंदेंचा गट आहे. सर्वात जास्त आमचे नगरसेवक ह्या महापालिकेत निवडून येतील. पुन्हा एकदा युती म्हणून आमची सत्ता असणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही संभ्रम नाही. हां, आता निवडणूक ही पुढं गेलेली आहे, पण ज्यावेळी निवडणूक सुप्रीम कोर्टाचा आदेश असेल किंवा केंद्राकडनं काही धोरण येतील ती होईल. लवकर व्हायला पाहिजे आमचा उद्देश पण आहे, पण ती कोर्टात असल्यामुळं थांबलेलं आहे. पण येणाऱ्या जेव्हा निवडणूक होईल त्यावेळी आम्ही तिघही जण सक्षमपणे ह्या महापालिकेमध्ये आमची सत्ता असणार आहे. असलेल्या सीटपेक्षा जास्त सीट आमचे वाढून येतील. म्हणजे महापौर हा महायुतीचाच असणार, 100%. अजित पवार गटाचाच असणार नाही असं नाही, आम्ही म्हटलं युतीचं म्हटलं. युती कारण की आता प्रत्येक जण आपापलं म्हणतो की आमच्या पक्षाचा. आमचे सीट जेवढे तेवढे सीट ते येणार. आम्हाला मागे जेवढे मिळाले 100 सीटच्या पेक्षा जास्त सीट आमच्या वाढतील. अजितदादा गटाचे जेवढे नगरसेवक ते येतील, एकनाथ शिंदेचे जे गट आहेत त्यांचे येतील. त्यात युती म्हणून काम करत असताना आमची जास्तीत जास्त सीट येतील आणि महापौर सुद्धा आमच्या युतीचंच असणार आहे. नक्कीच भाऊ, धन्यवाद. आपण इथे आलात आणि खूप खूप अगदी व्यवस्थितपणे प्रश्नांची उत्तरं ते पण जी तुमची नेहमीच शैली जी आहे त्या रोखठोक भाषेत दिलीत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि लोकसभेचे समन्वयक म्हणून भाजपचे जी तुमच्या जबाबदारी दिलेली आहे त्याबद्दल देखील तुमचे खूप खूप अभिनंदन आणि चांगल्या पद्धतीनं काम कराल आणि नेहमी तुमची जी स्ट्रॅटेजी आहे ती नक्कीच वापराल. तर हे होते श्रीनाथ भिमाले. ज्या महाराष्ट्रात 48 जागा लोकसभेच्या आहेत त्या तर महायुती 48च्या 48 जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारच, पण पुणे लोकसभा ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आमदार विधानसभा मतदारसंघ जो येतो तो म्हणजे कसब्याचा, त्या कसब्यावर देखील आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचा उमेदवार निवडून आणणार आणि पुणे लोकसभा मतदारसंघ महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताधिक्याने तो उमेदवार निवडून येईल याची खात्री या ठिकाणी भिमाले यांनी दिलेली आहे. पाहूयात नेमकं कायच ठरवणार आहे पुढे काय होणार आहे, कारण की आता पहिल्यांदा लोकसभा लागत आहेत, नंतर विधानसभा आणि नंतर महापालिका. का या तिन्ही निवडणुका न लागता वेगळंच काहीतरी घडतंय हे आपल्याला कदाचित 18 ते 22 सप्टेंबर नंतर जे अधिवेशन संपल्यानंतरचा जो काळ आहे त्याच वेळी कळणार आहे, कारण की हे सगळी उत्तरं आहेत ती केवळ आणि केवळ पंतप्रधान मोदींकडे. पाहत रहा अर्थातच सिटी नाव.